राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकीकडे शरद पवार गटाचा राजीनामा देऊन प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये काल प्रवेश केला आहे. कारण काय तर अजित पवार आणि शरद पवार यांची युती ही नकोय, यामुळे प्रशांत जगताप यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये काल प्रवेश केला आहे. तर दुसरीकडं पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा तशा पुण्यातील राजकारण अधिकच तापमान दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून एकच चर्चा सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार का? सुरुवातीला याबाबत सकारात्मक वातावरण होतं. दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. यासाठी दोन नव्हे तर तीन बैठकाही झाल्या. काल अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. अनेकांना वाटलं होतं की कदाचित शेवटच्या क्षणी तडजोड केली जाईल. पण या चर्चेमध्ये एक मुद्दा आडवा आला आणि सगळं गणित बिघडलं. निवडणूक चिन्हाचा मुद्दा. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्पष्ट प्रस्ताव देण्यात आला की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही घड्याळ या चिन्हावरच लढली जाईल. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही. त्यांचा स्पष्ट आग्रह आहे की निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच लढवली पाहिजे. इतकंच नाही तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडे जास्त जागेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दोन मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. एक म्हणजे चिन्ह कोणाचं आणि दुसरं म्हणजे जागा कोणाला किती. या दोन मुद्द्यावर दोन्ही बाजूमध्ये तडजोड न झाल्यामुळे आता असं स्पष्ट दिसत होतंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास कमी दिसत आहे. पण अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतील असे चिन्ह दिसत आहे. तर दुसरीकडं भाजप शिंदे गटाची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. म्हणजे एक बाजू ठरलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला अजूनही समीकरण बदलत आहे. आता थोडक्यात संभाव्य राजकारणाचं चित्र समजून घेऊया. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये सध्या 3 ते 4 प्रमुख राजकीय गट मैदानात उतरू शकतात. भाजप आणि शिंदे गट, दुसरा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, तिसरा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि कदाचित मनसे आणि काही ठिकाणी स्थानिक आघाड्या किंवा अपक्ष उमेदवार. पुणे महापालिकेत एकूण 160 पेक्षा जास्त जागा आहेत. जर राष्ट्रवादी एकत्र आली असती तर मोठं आव्हान उभं राहिलं असतं. पण आता लढाई फुटलेली असल्यामुळे मताचं विभाजन होण्याची शक्यता जास्त आहे आणि याचा थेट फायदा कोणाला होऊ शकतो हे वेगळं सांगायला नको. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याबाबत संकेत दिले जाऊ शकतात. महाविकास आघाडी किंवा मनसेच्या भूमिकेवरही आज किंवा उद्या स्पष्टता येऊ शकते. एकंदरीत सांगायचं झालं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक ठरणार आहे. तर दुसरीकडं मुंबई महापालिका याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. मुंबई महापालिकेत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहे. तर दुसरीकडं ठाकरे बंधू उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही नेते निवडणूक लढणार आहे. त्यानंतर आता शरद पवार आणि काँग्रेस यांची मुंबईमध्ये युती होऊ शकते किंवा शरद पवार, अजित पवार किंवा काँग्रेस स्वतंत्र लढू शकते असे संकेत दिसत आहे. पण ठाकरे बंधू हे स्वतंत्र निवडणूक लढतील मुंबईमध्ये हे नक्की. कारण एकनाथ शिंदे यांना आणि भाजपला ठाकरे बंधूंच्या युतीमुळे नक्कीच फटका बसू शकतो. त्यामुळे भाजप मुंबई महानगरपालिकासाठी कंबर कसून आहे. काही करून मुंबई महापालिका ही भाजपला हातातून जाऊ द्यायची नाहीये. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपली युतीची घोषणा केलेली आहे. मुंबईच्या युतीसाठी शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि 25 जागाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेसाठी देण्यात आला होता. पण एकंदरीत असं दिसत आहे की ठाकरे बंधू हे एकत्र लढतील. त्यांना तिसरा पक्ष आपल्या युतीत नकोय असं तरी एकंदरीत दिसत आहे. आता बघूया, निवडणूक जवळ येत आहे आणि राजकीय पक्ष तयारी जोरात करत आहे.
कोणी सत्ताधारी पक्षासोबत युती करत आहे तर कोणी विरोधकातल्या पक्षासोबत युती करत आहे. घड्याळ, तुतारी, मशाल आणि कंबळ या सगळ्या चिन्हांची लढाई आता पुण्यात रंगणार आहे. आणि या लढाईत कोण बाजी मारणार, कोणाचा खेळ बिघडणार आणि कोण किंगमेकर ठरणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.